तू माझ्यासाठी भस्म आणायचा, तुझं नाव भस्मासूर. त्या म्हणाला बरं. तू उडत गेला आणि ते दे आग दिसते. आगीपाशी माणसं होते. म्हणतो तिथं जातो आणि म्हणतो मला भस्म द्या. सैनिक म्हणतात तू कोण आहेस? तो म्हणतो ती भस्मासूर असुर आहे. मग ते सैनिक म्हणतात आम्ही तुमचे तरी भाऊ, आम्ही पण असुर आहेत. मग तो म्हणतो की मला भस्म पाहिजे द्या. मग ते म्हणे कशाला भस्म पाहिजे तुला? ते सैनिक भस्मासूरला म्हणतात. भस्मासूर म्हणतो माझे शंकर माझे सगळे श्रेष्ठ त्यांच्यासाठी लागतो. ते म्हणाले तू असं दूर दूर जाऊन भस्म शोधण्यापेक्षा तू महादेवांकडून एक वरदान घे. आणि आम्ही पण ऐकले ते सगळे श्रेष्ठ आहेत, त्यांच्याकडून वरदान घे. त्याच्या डोक्यावर हात ठेवी तो भस्म होऊन जाईल. तू म्हणाला बरं. तो महादेवांकडे जातो आणि म्हणतो मला वरदान द्या. म्हणून महादेव म्हणते कोणतं वरदान देऊ तुला? तो म्हणतो त्याच्या डोक्यावर हात ठेवी तो भस्म होऊन जाईल. महादेवांना काय वरदान हे करीन ते करीन. ते त्रिभुवने होते. ते म्हणाले तथास्तु. त्याला ते वरदान मिळालं. तो गेला आणि म्हणाला त्या सैनिकांना महादेवांनी मला वरदान दिले, पण खरं त्यांनी वरदान दिलंय का नाही ते म्हणाले बरं तू बघ. उलट भस्मासूर त्या सैनिकांच्या अंगावर हात ठेवायला लागले. सगळे पळत येत आणि एक सैनिक झाडावर गेला. तो म्हणाला तू आम्हाला नाही करायला पाहिजे, आम्ही तर तुझे भाव आहेत, आम्ही तुझ्या सैनिक आहेत, आम्ही तुला राजकुमार बनवतो, पण तू आम्हाला मारायचं नाही. तो म्हणाले कुणाला मारू? ते म्हणाले वाईट लोकांना. भस्मासुरात वाईट होता, तो चांगल्या लोकांना मारायला गेला. आणि काही साधू होते त्यांनी आग लावलेली आणि मंत्र म्हणत होते रामचंद्र कांत्र भजंत्र कांत्र. त्यांचा मंत्र चालू होता. तेवढ्यात भस्मासूर तिथं जातो आणि एकाला जाळून टाकतो. मग ते सगळे साधू पळायला लागतात आणि दुसरीकडे जातात आणि तिथं पण चालू करतात रामचंद्र कांत्र भजंत्र कांत्र. डबल तिथं येतो म्हणजे पहिला नारद मुनी हवेत उडत आले आणि त्यांनी तर बघितलं आणि म्हणाले हे काय चालू कसलाय भस्मासूर. पण भस्मासूरची वर नजर गेली. त्याला नारद मुनी दिसले. तो सकट उडत गेला आणि नारद मुनीला म्हणाले आता मी तुला जाळून टाकणार. तो हात ठेवायला गेले की तेवढ्यात नारद मुनी पळत महादेवांकडे जातात आणि तेवढ्यात भस्मासूरला ते सैनिक खरंच राजकुमार बनवितात आणि तो एका सिंहासनावर जातो. आणि त्याला लई मोठे सैनिक होते आणि याच्यातलं एक सैनिक होता त्याला एक बायको पण होते. मग ती समोर आली भस्मासूर म्हणाला माझ्यापाशी कोणतीच राजकुमारी नाहीये. मग तो म्हणा मी इलाज करणार. तो सगळ्यांना जाळून टाकायला लागले. सगळे पळून गेले आणि ती मुलीला तो बनवायला गेला राजकुमारी. तेवढ्यात तिचा तो पती होता तो तिथं येतो आणि त्याच्या संग युद्ध करतो. तेवढ्यात भस्मासूर आपला उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवता म्हणतो भस्म होऊन जातो. ती रडायला लागते. भस्मासूर म्हणतो तुम्ही रडायली. तेवढ्यात तिला चक्कर येते. सगळे सैनिक डबल येतात. नारद मुनी महादेवांना सगळं सांगतो. तो तुमचा भक्त सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवायला गेला साधूंच्या. महादेव म्हणाले कोणता माझा भक्त नंदी? तो म्हणाला नाही. नारद मुनी म्हणतो तुम्हाला सगळे जण भोलेनाथ कमून म्हणतात. तुम्हाला ती गोष्ट माहिती तरी तुम्ही भूल जाते हैं इसलिए सब जन तुमको भोलेनाथ कहते हैं. मी भस्मासूर विषयी बात करतोय म्हणजे मी बोलतोय. मग महादेवांना राग आला. तो इतक्या चांगल्या लोकांना मारतोय. मग महादेव जोरात ओरडता भस्मासूर इधर आ. तेवढ्या भस्मासूर येतो आणि पार्वतीला म्हणतो ए सुंदरी तू कोण आहेस? मी राजकुमार आणि तुला राजकुमारी करणार. महादेव म्हणते ती माझी पत्नी आहे. भस्मासूर म्हणतो महादेवांना पहिले तुम्हाला जवळून टाकायला पाहिजे. महादेव म्हणते मीच तुला प्रश्न करून टाकेल. तेवढ्यात भस्मासूर पळायला लागतो. महादेवांच्या डोक्यावर हात ठेवायला. तेवढ्यात नारद मुनी ओरडतो महादेव तुम भाग जाओ. पार्वतीला इतका राग आला
भस्मासुरला आंबा फेकून मारू वाटला, पण तिने मारला नाही. महादेव पडे ठेव माग. तेवढेच नारद मुनी विष्णुदेवांकडे गेला आणि सगळं सांगितलं. विष्णुदेवांना देखील राग आला. त्याने एक सुंदरीचं मोहिनीचं रूप धारण केलं आणि भस्मासूर कशी गेली आणि महादेवांना तो शोध येत होता. तेवढ्याच महादेवाने एका वृक्ष झाड याचं रूप घेतलं. मग भस्मासूर जवळ जातो त्या मोहिनीचा आणि म्हणतो, हे सुंदरी तू पण, मी तुला राजकुमारी करणार, तू होशील का? मग ती एक मुलगी नव्हती, तेवढा मुलगा होता विष्णुदेव. ते म्हणाले, बरं पहिले एक काम करावं लागल, माझी कुलदेवतापाशी नाच करायचा. म्हणतो म्हणाला, बरं करीन, काही हरकत नाही. मग ते जाते. मग भस्मासूरला एक विचार येतो. मग तो म्हणतो की कोणते कुलदेवता? मग ती मोहिनी म्हणजे विष्णुदेव. त्या झाडापाशी आणते ते महादेवाने रूप घेतलेलं आणि ती मोहिनी म्हणते, हे झाड म्हणजे माझं कुलदेवता, पण याच्या समोर नाचायचं नाहीतर मी लग्नच नसते करेल. मोहिनी म्हणजे विष्णुदेव म्हणतात. भस्मासूर म्हणतो, बरं. मग मोहिनी नाचायला लागले. हात फिरविते, पाय हलविते, मुंडका हलविते, कंबर हलविते. असं करता करता आपला उजवा हात तिने घेतला आणि आपल्या डोक्यावर ठेवला. आधीच्या काळात ना ते मुली संग नसताना ते लगेच बधी जिवड होऊन जात. तसा भस्मासूर झाला, सगळं विसरून गेलं. त्याची यादच गेली आणि त्याने देखील आपल्या उजवा हात घेतला आणि आपल्या डोक्यावर ठेवला. म्हणतो, स्वतःच्या हाताने स्वतःचा मृत्यू केला. आणि महादेव डबल रूप घेतात. विष्णुदेव सांगतात, आता कधीच तुम्ही असुरांना वरदान द्यायचं नाही. महादेव म्हणाले, बरं हेच अभंगाचं प्रथम चरण. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. तुमच्या जवळ
आता एके दिवशी तुळशी घराच्या बाहेर गेली आणि तिला काहीतरी बनवायचं होतं आणि ती गेली. तिला मांडे घ्यायचे होते, त्याच्यावर भाजलेले थापीत असतात ते घ्यायचं होतं. ती गेली, पैसे दिले आणि हातात घेतलं. तेवढ्यात त्या गावात एक कर्मठ माणूस होता. आपला हात तिथं टाकतो, ते फुटून जातं आणि तो कर्मठ माणूस म्हणतो, आजपासून तुम्ही खबरदार असल्या मुलींना जर ताटण काही दिलं तर तुम्हाला गावातून मी हाकलून काढीन. तो आधी गावाचा कोणतरी होता. मग ती दुसरीकडे जाते मुक्ताई. मग ती ताट मागते. तेवढे ते म्हणते, नाही आहे तुम्ही शकत, तो कर्मठ माणूस आम्हाला हाकलून काढतो. मग मुक्ताई रडायला लागल्या आणि घरी गेला. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, काय झालं मुक्ताई, तू कमून रडतेस? मग तिने सगळं सांगितलं. एक कर्मठ माणूस आहे. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्याला काय झालं? मग त्या आपल्या बुद्धी खाली ठेवतात आणि हात देखील खाली ठेवतात आणि सांगतात, ज्ञानेश्वर माऊली तू माझ्या पाठीवर मांडे भाजव. ती म्हणाली, दादा पण तुला दुखावणार आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, काही नाही होत. मुक्ताई त्याच्यावर मांडे भाजले. मग त्यांनी ते तिघेही भाऊ ज्ञानेश्वर माऊलींचे 2 भाऊ ज्ञानेश्वर माऊली पोटभर जेवत आणि मुक्ताई देखील. आणि तो कर्मठ माणूस बघत होता खिडकीतून. मग तो म्हणाला, मी इतकं वाईट वागलो, माझ्याकडून खूप चूक झाली म्हणते आणि हात जोडले आणि वर बघितलं, मला माफ कर. आणि मग देवाने त्याच्या घरचं सगळं सामान खाली करून टाकतं आणि त्या कर्मठ माणसाला देखील भूक लागली आणि तो जातो आणि त्या ताटात उरलेलं ज्ञानेश्वर माऊली यांच्या तर ते ताटून खातो. तेवढ्यात ज्ञानेश्वर माऊली पुढे येतात आणि म्हणतात, काय झालं कर्मठ माणसं, काय करतो, भूक लागली का? मग तो कर्मठ माणूस म्हणतो, आजपासून मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नाही, तुम्हीच आजपासून आमचे गुरु आणि मी तुमचा शिष्य. इतका संतांजवळ सुविचार असतो विठाला. नामस्मरण करा आणि नामस्मरण करा, भक्ती करा, कोणत्याही देवाची करा. सुखमतुचे महादेवांची केले आणि भक्तवल्लभने विष्णुदेवांची केले. आणि संत तुकाराम महाराज देखील सांगतात, नाम घेता आणि भक्तवल्लभची आई कायादू आणि वडील हिरण्यकश्यप कायादूला म्हणतो, आता मी तपस्या करायला चाललो, मी आता कधीच वापस येणार नाही. मग कायादू म्हणते, बरं स्वामी तुम्ही जा. नंतर जातो आणि त्याचा दुश्मन होता नारद मुनी. मग त्याला एक दगड दिसतो, त्याच्यावर एकदम सुंदर वळणदार अक्षराने नारायण असा शब्द लिहिला होता. त्याला राग येतो, तो घरी येतो म्हणजे तेवढ्यात कायादूला ते दिसतं. म्हणतो, स्वामी तुम्ही तर तपस्या करायला जाणार होते, इथं कसं काय? म्हणतो, सगळं सांगतो. अतिथिक नारायण नावाचा एक दगड होता. मला राग आला, तुला तर माझी माझे तर दुश्मन आहे.
रोज महाकाय याची तपस्या करून घ्यायची. काय होती चांगली होती ती तपस्या करायची देवाची. कोणत्या देवाची? एके दिवशी विष्णुदेवांच्या शेती प्रत्येक देवाची तपस्या करायची. ती म्हणते कोणता दगड होता, काय नाव होता असे प्रश्न विचारले. दोघांनी सलग नारायण या शब्दाचा 108 वेळा नामस्मरण केलं. तो डबल जातो दुसऱ्या शॉर्टकट रस्त्याने आणि तपस्या करत ब्रह्मदेव प्रकट होतात आणि म्हणतात काय वरदान पाहिजे सांग. मग हिरण्याकश्यप म्हणतो मला ना आगीत ना पाण्यात मरण येणार नाही, ना पृथ्वीवर ना आकाशात मरण येणार नाही, ना सकाळी ना संध्याकाळी मला मरण येणार नाही, ना घराच्या आत ना घराच्या बाहेर मरण येणार नाही. मग ब्रह्मदेव म्हणतात कथा असतो तो म्हणे मला अजून वरदान द्या. मग ब्रह्मदेव म्हणते अजून कोणतं? तो म्हणाला की माणसाच्या हातून मरण येणार नाही, देवाच्या हातून मरण येणार नाही, ना पक्षाच्या ना मानवच्या. मग तरी ब्रह्मदेव म्हणते कथा असतो. तो म्हणाला मला शस्त्र अस्त्राने मरण येणार नाही. मग ब्रह्मदेव म्हणते सगळे वरदान तुला मिळाले. हिरण्याकश्यप वाटलं की तुम्हीच देवाच्याहून मोठा. तो म्हणायचं की त्यापासून देवाचं नामस्मरण करायचं ते त्याला मानायचं. तेवढ्यात एक मुलगा झाला त्याचं नाव भक्त बल्लाळ. तो सतत देवाचं नामस्मरण करायचं. ओम भगवते वासुदेवाय असे त्याचं नामस्मरण चालू असायचं. हिरण्याकश्यपला हे कळलं. त्याला इतका राग आला. मग त्याने उंच डोंगरावरून त्याला खाली ढकलून दिलं. तरी विष्णुदेवाने येऊन लगेच वाचवलं. तरी तो नामस्मरणामध्ये निघत होता. ओम भगवते वासुदेवाय कडच्या कढईमध्ये त्याला टाकलं. तरी विष्णुदेवाने येऊन वाचवलं. सकाळच्या खोलीत टाकलं तरी विष्णुदेवाने येऊन वाचवलं. जेवणामध्ये विष घालवलं तरी विष्णुदेवाने येऊन वाचवलं. हिरण्याकश्यपला डबल इतका राग आला ना, त्याने त्याची बहीण होलिका तिला वरदान होते की तिला फक्त आगीत मरण येणार नाही. मग भक्त बल्लाळला आणि हिरण्याकश्यपची बहिणीला होलिकाला बोलवलं आणि आगीत बसवलं होलिकाला आणि तिच्या मांडीवर भक्त भरलं. तो तरी नामस्मरण करायचं ओम भगवते वासुदेवाय. मग विष्णुदेवांना देवांनी इतकी कडक आग केली, ती इतकी कडक आग केली की त्याच्या डायरेक्ट होलिका जळून गेली आणि भक्त बल्लाळला असं गोल कडक लावलं. त्याने उलटच घडलं. होलिकाला वरदान होतं तरी ती मेली. भक्त बल्लाळला नव्हतं तरी तो भस्म नाही झाला आगीतून. मग डबल हिरण्याकश्यपला लय राग येतो. मग त्याने एका खांबाला आग लावतो आणि त्याला भक्त बल्लाळला बांधतो. तेवढ्यात गार होतो. तो खांब पूर्ण गार होतो. हिरण्याकश्यप म्हणतो कसं काय हे झालं. तेवढ्यात तो खांब फुटून जातो आणि त्याच्यातून विष्णुदेव बाहेर निघतात नरसिंह अवतार घेऊन आणि ते युद्ध करतात. तेवढ्यात हिरण्याकश्यप हसायला लागतो. हे तेवढ्यात नरसिंह म्हणतो कमून हसतोस तू. तेवढ्यात हिरण्याकश्यप म्हणतो की मला वरदान आहे ब्रह्मदेवाने दिलेलं. ना सकाळी ना संध्याकाळी मरण येणार नाही, ना शस्त्रास्त्राने मरण येणार नाही, ना घराच्या आत ना घराच्या बाहेर मरण येणार नाही, ना आकाशात ना पृथ्वीवर मरण येणार नाही, ना मानवाला पक्ष्याच्या हाताने मरण येणार नाही, प्राणीच्या देखील हाताने माझं मरण येणार नाही. नरसिंह म्हणतो
लक्षात ना तुला देवताच्या हातून मला मिळणार नाही ना मानवच्या. मी एक नरसिंह आहे. ना सकाळी ना रात्री तुला मरण येणार नाही. बाहेर बघ आता सगळ्या संध्याकाळ आता मी तुझं मरण करू शकणार. नंतर बोट घालतो पोटात नंतर तिची फाडतो. तेव्हा विष्णुदेवांना राग आला होता हिरण्याकशिपूचा. मग त्याचा वध होऊन जातो हिरण्याकशिपूचा. आणि तेवढ्यात सगळे देव विष्णुदेवांना शांत करायला येतात पण होत नाही. देवी विष्णुदेवांची बायको ती देवी सांगते की भक्त प्रल्हाद जा तू यांना शांत कर ना विष्णुदेवाला. ते देतो भक्त प्रल्हाद आणि म्हणतो भगवान विष्णुदेव मला तुमचे नरबंध बघून खूप भीती वाटते. तुम्ही आपल्या रूपांतर घ्या. त्याची त्या गोड आवाजाने विष्णुदेवांचा सगळा राग निघून जातो आणि ते आपल्या खऱ्यावाल्या रूपांतरामध्ये येतात. म्हणून देवाचं नामस्मरण केल्यावर आपल्या मनाचं काम आणि क्रोध निघून जातात. असं भक्त प्रल्हादच्या केलं. हे नामाचं दुसरं ठरा वाटे वदता शिवानाम वाटे वदता शिवानाम वाटे एक मुलगा होता आणि त्याला आई वडील होते. एके दिवशी फिरायला जातात. आळंदीमध्ये हरिपाठ नावाचे एक गार्डन तिथं जातात आणि तिथं एक दुकान देखील होतं. मग ते तिथं जातात आणि मुलगा होता. मग तेवढ्यात ते जवळ गेले की त्याला दुकान दिसतात आणि त्या मुलाच्या तोंडाला पाणी सुटतं. पण तो खाली रस्त्यावर पडतो आणि रडायला लागतो. वडील म्हणतात आणि आई देखील म्हणते की काय झालं कमून रडतोस तू. तेव्हा मला चॉकलेट पाहिजे, मला चॉकलेट पाहिजे. तेवढ्यात वडील म्हणतात की कमून चॉकलेट खाल्ल्यावर दात किडतात माहिती ना तुला, तर मला कधीही खायचे. वडील म्हणतात आपण डबल जाताना घेऊया. तो मला
आणि एवढ्यात वडिलांचं एक काम होतं आणि ते जातात आणि तेवढ्यात त्याची आई आणि तो हरिपाठ गाण्यामध्ये थांबतात आणि तो एक तेव्हा पावसाळ्याचे दिवस होता आणि तेवढ्यात ते चॉकलेट फोडतो आणि खाऊन टाकतो. त्याला लई आवडलं असतं ते चॉकलेट. ते दुसरा पण तवाच फोडतो आणि तेवढ्यात ते खाली चिखलात पडतं आणि तो उचलायला लागतो. तेवढे काय म्हणते ते नको उचलूच नाही, नको उचलूच. ते खाली पडला चीज झाल्याची आपण दुकानातून नवीन घेऊयात. ते डबल हरिपाठ गार्डनच्या वयात जाते आणि एक चॉकलेट आणते आणि त्याला देते. म्हणतो ते खातं. तेवढे त्याच्या वडील यायला लागतात आणि ते इशारा करतात चला आता आपल्याला घरी जायचंय. मग ते जातात आणि तेवढ्यात पाऊस पडायला लागतो. मग त्याच्या वडिलांचा पाय घसरतो आणि ते वडील खाली पडतात. तेवढी ताई पडत जाते आणि उचलायला लागते. तेवढा मुलगा म्हणतो आई वडील पप्पाला नको उचलूस, आई पप्पांना नको उचलूस, पप्पा खाली पडले, पप्पा खाली पडले. चीज झाल्याची आपण दुकानातून नवीन पप्पा घेऊया, आपण दुकानातून नवीन पप्पा घेऊया. अजून काही काही जणांच्या तोंडावर हाडूच दिसन म्हणून एकावर एक अजून एक तरी सांगतो. एक मुलगा होता, त्याचे वडील दुसरीकडे गेले. दुकान होतं त्यांच्याकडे आणि त्या दुकानात काम करायला गेले आणि आई कपडे ते धुत होती. मग थोड्यात मुलगा उन्हात देतो. तिथं उन्हाचा प्रकाश होता आणि तो तिथं उभं थांबतो आणि आईचं सगळं आवडतं आणि ती बघती लांबूनच एवढं उन्हात. मग आई जोरात ओरडते अरे उन्हात काय करतोय. एवढ्यात मुलगा म्हणतो आई मला खूप घाम आले, ते उन्हामध्ये वाढतोय विडालं. धर्मार्थ काम मोक्ष मनामध्ये ठेवा. खरंच आपल्याला शंकर महादेव भेटतात. कसे भेटतात सांगतो. एक उपमन्यू नावाचा एक मुलगा होता. तो तपस्या करायचा महादेवांची, कोणत्या पण देवाची. आणि त्याचे वडील लवकरच घायात होतात, वारतात. मग तो 4-5 दिवस गावामध्ये राहतो आणि त्याच्या मामा मामीच्या गावाला जातो. मामी त्याला 3 दिवस एकदम चांगलं सांभाळते. टायमावर दूध सगळं टायमावर करून देते आणि चौथ्या दिवशी काय रोग आला त्याला काहीच नाही दिलं खायला नुसतं उपाशी. तिला खवडायला लागली उपमन्यूला आणि उपमन्यूच्या आईला. मग असं झालं. मग तो मामाकडे गेला. मामाने त्याला लाडू दिले आणि तो खायला लागला की त्याची मामी जवळ येते आणि म्हणते स्वतःच्या मुलाला देते तर दुसऱ्या मुलाला देते. ते कसलायच रे मुलाचा वडील. मग उपमन्यूला खूप वाईट वाटतं. कसं सांगू का आताच्या ना मामी लई वाईट असतात. इथल्या कोणाच्याच नाही आपल्या सगळ्यांच्या मामी चांगल्या. उपमन्यूची माई आम्ही वाईट होते आणि खदाडी होती, खडूस होते. मग एके दिवशी ते बाहेर जातात पुढं घेऊन. उपमन्यूच्या मामीकडे म्हैस गाय तसलं होतं. मग ते जातात आणि त्याची आई म्हणते तू कधीतरी कोणत्या तरी देवाला प्रसन्न कर. उपमन्यू बरं म्हणतो आणि त्याला ते आठवतं आणि घरी जायचा टाइम झाला. मग जातात ते घरी. अरे उपमन्यूची आई जाते, उपमन्यूची मामी जाते. उपमन्यूच्या मामीचा मुलगा देखील घरी निघतात. उपमन्यू दुसरीकडे जातो आणि त्याला एक शिवलिंग दिसते, एक पिंड दिसते आणि तो त्या पिंडापाशी थांबतो आणि त्याच्या मागे एक गाय देखील आली, काळी रंगाची गाय. मग तो धार काढतो आणि त्या दुधाने एकदम पिंड फ्रेश होते आणि तो जातो. 3 मोगऱ्याच्या फुलाने 5 पानं आणतो, बेलाच्या पानं निधो त्याच्यावर ठेवतो.
ओम नमः शिवाय जप करतात. म्हणूनच तेव्हापासून म्हणतात ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, माझी म्हणता किती वर्ष झालं तो माझी तपस्या करतोय, मला त्याच्या जवळ जायलाच पाहिजे. म्हणते जायला लागतात तेवढ्यात महादेवांचा प्रश्न येतो की पहिल्यांदा आपल्याला याची परीक्षा घ्यायला पाहिजे, तो चांगला आहे का, वाईट आहे का, खडूस आहे का. म्हणते इंद्रदेवाचा रूप धारण करतात महादेव आणि जातात जवळ आणि म्हणतात अखे कलुप म्हणून त्याला वाटतंय महादेव खरंच आल्या. तो आनंदाने डोळे उघडतो तर इंद्रदेव म्हणतात म्हणजे महादेव म्हणतात की मी तुला स्वर्गाचा राजा करेन, तू इथे बसा, बंद करून टाकायची. म्हणतो नाही, मी तुम्हाला बोलवलंच नाही, मी महादेवांची तपस्या करतोय, तुम्हाला काय करायचं डबल करायला लागतं. तेवढी ते ओम शब्द हवेत उडत होता. मोक मनवला तर दिसतो, तो त्याच्या मागे जातो. त्याने 3 भिंत्या तयार झाल्या आणि तो आज जातो की 4थी भिंत तयार झाली. तो एक गाणं म्हणतो, तेवढे आग लागते. मग तेवढे तो आग विझवण्यासाठी डबल ओम नमः शिवाय म्हणायला लागतो. त्या महादेवांनीच केली. महादेव त्याच्या जवळ तेव्हा पण होते, म्हणजे इंद्रदेवचा रूप कर. मग इंद्रदेव पुढे जातात, म्हणजे महादेव जातात आणि म्हणतात तुला मी अजून खूप त्रास देईन, तू ही तपस्या बंद कर. तो म्हणाला नाही मी करणार. डबल ती आग चालू होती आणि त्याने ते एक जखम होती, डबल ती विझून जाते. तो डबल ओम नमः शिवाय जप करायला लागतो. मग थोड्या वेळ झोपून जातो तरी त्याच्या मनामध्ये ओम नमः शिवाय शब्द चालू होता. माझे म्हणाले हा माझा तर खरं भक्त आहे. मग ते आपलं खरंवालं रूप घेतात, महादेव आपलं रूप खरंवालं घेतात आणि मग आठे कलुप म्हणतो. मग त्याला तो आवाज ऐकू येतो आणि तो उठतो आणि महादेवांना प्रसन्न बघून खूप आनंदी होतो. महादेव असा एकदा हात करतात की त्याचं इथली जखम सगळं नीट होतं, एकदम ते फ्रेश होतात. मी ती काळी गाय त्याच्या मम्मीला बोलून आणते उपमन्यूच्या पार्वती माता भगवान शंकरांनी त्याला मुलगा मानला आणि महादेव म्हणाले की उपमन्यू तुम्हाला का बोलवलंस. आणि त्याच्या आई जवळ येते आणि आई म्हणते तू इकडं काय करत होतास रे उपमन्यू. तो म्हणे मी तपस्या करीत होतो. मग त्याच्या म्हणते कशाला तू पण हरवलेला असतो. तेवढ्यात उपमन्यू म्हणतो की आई तू सांगितलेलं तू कोणत्या पण देवाची तपस्या कर, म्हणून मी माझ्या गुरूंची केली महादेवांची तपस्या केली. मग माझ्या म्हणते काय वरदान पाहिजे सांगणार रे तू. उपमन्यू म्हणतो माझी आई माझी मामी मला आणि माझ्या आईला दूधच देत नाही. मग महादेव त्याला इतका मोठा समुद्र होता, तो म्हणजे दुधाचा, तो त्याच्या नावावर करतात. म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष आपण जर आपल्या मनात ठेवलं तर शंकर मध्ये आपल्याला भेटतात. हेच नावाचं 3रं चरण.
तुम्ही सर्वांनी सगळ्यात सुंदर नामस्मरण केलं आहे. आणि नामस्मरण करा आणि मापात बोला, मापात चाला, मापात चालता चालता पावलं देखील टाकत. आणि कोण आपल्याला बोल म्हणलं तर आपण बोलत नाही. कोण बोलू नका म्हणलं तर आपण बोलतात, पण मध्येच बोलल्याशिवाय राहत नाही. आणि ज्ञानेश्वर माऊली देखील सांगतात, मपितला बोली बोली जे, मितला पाऊस आली जे, मित्रे ही मानू तुझे अक्षरे के. म्हणजे मपितला बोली बोली जे म्हणजे मापात बोला, मितला पाऊस आली जे म्हणजे मापात पावलं टाकून चाला. मित्रे ही मानू तुझे म्हणजे मापात झोपल्या अक्षरे के. म्हणजे हे सगळे नियम पाळला. पण आपण पाळतो का? तर नाही. तसाच एक ब्राह्मण होता. मग त्याच्याकडे पैसेच नव्हते. तो म्हणाला आता तो पुष्कळ पैसे कमवायला एका गावात गेला उडीत करून. आणि तो तिथं खूप दिवस वर्ष राहिला. आणि त्याने खूप पैसे मिळवले आणि तो घरी गेला. आणि त्याने 3 मुली एकदम मोठ्या होत्या आणि छोटी छोटी तिला बोलताच येत नव्हतं. 3ही मुली बोबड्या होत्या. ती चौथी बोलतच नव्हती. तिचं काहीच कळलं नव्हतं. मग तो ब्राह्मण आला आणि तो पड्यावर बसला आणि तो विचार करतो की हे चौथी छोटी मुलगी तरी चांगलं बोलत असेल तर थोडं हास्य करतो की ती जोरात ओरडते, ऐका मला मुलगा चावला रे चावला. तेवढ्यात ब्राह्मण आपल्या विचार कपाळाला हात लावतो आणि तो 4ही मुलींना पळत आणि म्हणतात, आता तुमच्या 4ही जणांचं लग्न लावायचं आहे, मी तुम्हाला नवरा शोधायला आणतो. मग तो ब्राह्मण जातो आणि तेवढ्यात ते 4घी मुली पाणी करतात, रांगोळ्या काढतात, मेणबत्त्या लावतात, जेवण तयार करतात, सगळे ताटमाट करतात. आणि पाहुणे आले, जेवायला बसले आणि 4घी जणे मुकाटपणाने दारापाशी उभा थांबलेला. मग झाले यांचं सुरू. वांग्याची भाजी काय खमंग झाली. एकाने चालू केलं, दुसरं म्हणाले वडे काय सुरेख झाले, ते एकदम खुशखुशीत, एकदम श्रीखंड असला फक्कट झाले काय सांगू, एकदम त्या केशराचा वास कसा गमगमतो. मग ती सगळ्यात छोटी मुलगी होती, तिला काय नाव आहे ना, आपल्या जेवणात तितकी स्तुती झाली आणि आपल्या तोंडाला बोलू ते एकदम म्हणाली की सांग इतर काही काही जिय खोबं घातलंय म्हणून इतकं छान झालं. मग ती बोलली, दुसरी म्हणते ती बोलली तर बोलली, तू कशाला बोलली, तू कशाला बोललीस, बाबा बोलू नको म्हणले तरी. तेवढ्यात तिसरी म्हणते ती बोलली तर बोलली, तू कशाला बोलली. चौथी म्हणते बाबा ही बुई ही बुई ही बुई, मी नाही बुई, मी आपली गप्पा उभी आहे. मग
तुकडे एकदम पटापट ठेवायचे आणि आपल्या आपल्या घरी निघाणाऱ्या विचाराप्रमाणे आपल्या कपाळालाच हात लावतो विठाल. मग असं झालं म्हणून तुम्ही त्या गावातले एकदम येडे लोक होते. ह्या गावातले सगळे हुशार लोक आहेत म्हणून तुम्ही आणि कळला आणि वादिवाद करू नका, भांडण चिंता करू नका, तडजोड करा. ते तुमच्या कामासाठी आहे म्हणून सांगतो. घंटा तुमचा माझा याचा त्याचा कुणाचाही असो कधीतरी कुठेतरी तर थांबायला माणसाच्या माणसाले ह्या रंगाची रंगायला हवा. आणि पैशाचा नाद करू नका, पैसा खिशात ठेवू नका. पैशाचा खिशात खडखडाट असावा, पैशाचा खिशात खडखडाट असावा, फक्त तळाट नसावा. भ्रष्ट नोकरांनो लाज मनाला, टेबला खालून हात घालता कशाला. सुट्टीचा पगार मिळतो तुम्हाला, आजारी नसला तरी पगार तुम्हाला. लाईट फॅन तुमच्या सेवेला, तरी तुम्ही ठरवला रेट साईला. भ्रष्ट नोकरांनो लाज मनाला, टेबला खालून हात घालता कशाला. मिठाल. किती वेळ बघतोय तुम्ही आता खूप कंटाळला आणि माझा देखील तोंड दुखला आणि यांचा देखील हात खूप दुखायला म्हणून मी माझी कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी समाप्त करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आता या ठिकाणी लगेच दुसरा म्हणजे